आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। राज्य साखर संघाचा शक्तीपीठ महामार्गाला अधिकृत विरोध, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवला ठराव। कुरळपमध्ये PR पाटलांनी संघर्ष समितीकडे सुपूर्द केली ठरावाची प्रत। सहकार क्षेत्राच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला मोठे बळ। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता राज्यातील सहकार क्षेत्रातून प्रचंड मोठे बळ मिळाले आहे। राज्य साखर संघाने या महामार्गाला जाहीर विरोध करत अधिकृत ठराव मंजूर केला असून या ठरावाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी दिली। कुरळप येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी पाटील यांनी मुंबईत झालेल्या 23 संचालकांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे सांगत या ठरावाची प्रत आज कुरळप येथे शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील यांच्याकडे सुपूर्द केली। मागील महिन्यात कुरळप येथील हनुमान मंदिरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीला कॉम्रेड धनाजी गुरव, BG पाटील, कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, शहाजी पाटील, फेटी पाटील यांच्यासह कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत शेतकऱ्यांनी PR पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या वतीने महामार्गाविरोधात ठराव देण्याची आग्रही मागणी केली होती। त्यावेळी 6 दिवसात साखर संघाची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ असा शब्द PR पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला होता। त्यानुसार त्यांनी मुंबईत तातडीने साखर संघाच्या 23 संचालकांची बैठक बोलावली आणि हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून घेत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला। पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष PR पाटील म्हणाले, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील अत्यंत सुपीक शेती नष्ट होणार आहे। याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल। ऊस उत्पादन घटल्यास ग्रामीण भागाचा कणा असणारा सहकारी साखर उद्योग आणि कारखानदारी धोक्यात येईल। म्हणूनच साखर संघाने पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आंदोलनाची धग वाढत आहे। त्यातच आता राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च राज्य साखर संघानेच अधिकृतपणे विरोधाची भूमिका घेतल्याने या लढ्याला मोठे राजकीय आणि सहकारी वजन प्राप्त झाले आहे। साखर संघाच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार बॅकफूटवर जाणार का आणि मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठरावावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्यातील शेतकरी, सहकार क्षेत्र आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। साधारणपणे 7-8 दिवसापूर्वी गावच्या हनुमान मंदिरामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये राजारामबापू संघाचे संचालक, त्याबरोबर कुरळप गावातील 2 इरिगेशन, 2 दूध संस्था आणि 2 सोसायट्यांचे चेअरमन, सर्व पदाधिकारी, संचालक आणि मी स्वतः, त्याचबरोबर गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेला मार्गदर्शन करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय BG पाटील काका, कॉम्रेड धनाजीराव गुरव आणि संघर्ष समितीचे चिटणीस आमचे ॲडव्होकेट विजय पाटील आणि पत्रकार मंडळ उपस्थित होते। सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर कॉम्रेड धनाजी गुरव आणि BG काकांनी माझ्याकडे अशी मागणी केली की आपण आता साखर संघाचे अध्यक्ष आहात, तर याला शक्तीपीठ मार्गाला विरोध करणारा ठराव आपण जर संघामधून दिला तर आमच्या याला मागणीला फार मोठं वेटेज किंवा महत्त्व प्राप्त होईल। त्यावेळेला मी सांगितलं की मी अजून काही मीटिंग बोलवलेली नाही, मी उद्या लगेच मॅनेजिंग डायरेक्टरला आमच्या फोन करून सांगतो आणि मीटिंग बोलवतो। त्याप्रमाणे मी MDना फोन केला आणि 29 तारखेला 29 जूनच्या परवाच्या आम्ही साखर संघाच्या सर्व संचालक मंडळाची बैठक मुंबईच्या ऑफिसमध्ये साखर भवन नरिमन पॉईंट येथे बोलवली आणि सर्व संचालक उपस्थित होते। 1-2 संचालक अपवाद वगळला तर सर्व संचालक उपस्थित होते आणि मी या मागची पार्श्वभूमी सांगितली आणि सर्व संचालकांनी एकमताने पाठिंबा दिला आणि याला सगळ्यांनी जे पाठिंबा देऊन आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचे एकमुखानं सगळ्यांनी मान्य केलं। आणि याच्या प्रती माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सहकार मंत्री आणि प्रत्येक 12 जिल्ह्यातून जो हा शक्तीपीठ मार्ग जातोय त्या जिल्ह्याचे सगळे पालकमंत्री या सर्वांना याच्या प्रती पाठवण्यात आलेले आहे।